श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। पतंग उडवताना एका 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शहराच्या सिडको परिसरातील विजयनगर येथील पंडितनगर शनी मंदिराजवळ आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे। तन्वीर आलम असे या मुलाचं नाव आहे। आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तन्वीर हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवण्यासाठी गेलेला होता। यावेळी जवळ असलेल्या विजेच्या तारेच्या त्याला एक जोरदार झटका बसला। ही सर्व घटना जवळच असलेल्या सोनू यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काठीच्या साह्याने त्याला बाजूला केलं। यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा देखील झाली आहे। त्याला तात्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या परिसरात विद्युत तारा उघड्यावर असल्यानं अशा घटना वारंवार होत असतात। त्यामुळे या तारांना लवकरात लवकर आवरण घालावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तो मैं बोला ट्यूशन जा बेटा पढ़ने के लिए, तो नहीं गया, पतंग लेके निकल गया। उसके थोड़ी देर के बाद मेरा बड़ा वाला लड़का गया तो बोला मम्मी वो बाबू को करंट लग गया। तो मैं दौड़ के आई, देखी वो जल रहा है, वो इधर लगा है और पैर में लगा है। जी वायरिंग आहे ना, हाय व्होल्टेज वायरिंग आहे। ते हाय व्होल्टेज वायरिंग मुळे बराच प्रॉब्लेम येतो। कंप्लीट त्याचं काय होत नाही। बऱ्याच वेळा आम्ही स्वतः कंप्लीट केलेलं आहे त्या ठिकाणी। नगर परिसरामध्ये आज 7 वाजता एक पतंग उडवत असताना एका मुलाला शॉक लागला आणि तो शॉक साधा सुद्धा नसून मोठ्या प्रमाणात त्याचे शरीराची हानी झालेली आहे। माझी एकच विनंती आहे, प्रभागाचे 4ही नगरसेवक व आमदार मॅडम यांनी पंडितनगर भागामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्यावा, एवढीच आमची विनंती। त्यातच आता मकर संक्रांत हा सण अगदी तोंडावर येऊन ठेपलाय। त्यामुळे लहान मोठ्यांसह सर्वजण पतंग उडवण्यासाठी येत असतात। त्यामुळे लवकरात लवकर या तारांवर आवरण घालावं अशी मागणी करण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।